जर ज्या खेळाडूची नोंद या ठिकाणी केलेली आहे, जो येणार आहे 5 षटकांपर्यंत तो आला नाही तर त्याला पुढच्या डावामध्ये काहीच करता येणार नाही. आयोजकांच्या वतीने ती सूचना आलेली आहे. जो खेळाडू तुमचा येणार आहे NSB बॉईज, जर तो 5 षटकांपर्यंत आला नाही तर तुम्हाला पुढच्या डावात त्याच्याकडून काहीच मिळणार नाही. तर आपण मॅच ऑन करणार आहोत. आयोजकांच्या वतीनं त्या सूचना वारंवार मला मिळत असतात. ॲज अ कॉमेंटेटर ती माहिती आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो. तर मॅच होते ऑन. पहिल्या षटकासाठी कालचा दिवस ज्या गोलंदाजाने अक्षरशः गाजवला, कुठल्याच फलंदाजाला उभं राहण्याची संधी त्यांनी दिली नाही, सेट होण्याची संधी दिली नाही. सुलतान बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय NSB बॉईज कडून. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत राहुल. रायझिंग डिलिव्हरी, फिरकी आणि वेग याचा खूप चांगला ताळमेळ सुलतान यांच्याकडे आहे आणि पहिलाच चेंडू वेगवान. सन्माननीय जनार्दन वाडेकर जनार्दन वाडेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहे. म्हणजे आता एक एक पाहुणे येऊ लागलेले आहेत. नंदू पाटील, तुम्हाला मी बोललो होतो की तुमच्या शब्दांमध्ये जादू आहे. तर सन्माननीय जनार्दन वाडेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. आता एकामागोमाग एक पाहुणे व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतील. मेगा कॉर्नरमध्ये आज जल्लोषाचं वातावरण आहे. जो पाऊस अपेक्षित होता तो पाऊस येतोय, वातावरण निर्मिती झालेली आहे. क्रिकेटच्या खेळाचा आनंद सर्वजण घेत आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बाउन्सर सुलतान यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला कंट्रोल आहे. हलकासा लेग कटर होता आणि त्यावर चांगली बॉल ग्रिपिंग. ओला बॉल जरी आहे, सुलतान सराईत गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि बॅक टू बॅक डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 डॉट बॉल्स. यावेळेस फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे जजमेंट घेता घेता थोडेसे पडले की मी त्यांना हाय बाय करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि त्या सुरुवात झाली आहे. कविश 11 मुलुंड 11च्या धाव फलकाची 6 धावांनी होते सुरुवात. ही आहे पहिल्या दिवसाची जादुई फलंदाजी. कविश 11 मुलुंडचे एक चेस मास्टर संघ म्हणून आपण त्यांना पाहिलं पहिल्या दिवसामध्ये आणि आता पहिल्यांदा त्यांना फलंदाजी करायची आणि पाहूया किती धावांपर्यंत मजल जाते या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. मॅनेजरजी, आमचा जो कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा व्ह्यू आहे थोडासा मोकळा ठेवा प्लीज. धावसंख्या 6. यावेळेस ऑन साईडला हॅमर केलंय. टाचांवर बॅलन्स करून क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. बॉलवर पोहोचतील. अजूनही बॉल काही कव्हर झाला नाही. बॅटिंग एंडला थ्रो होतोय तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न होतोय पूर्ण. काय वेगानं धावतायत अभय आणि राहुल. काय ताळमेळ आहे त्यांचा, काय कॉलिंग आहे. एकमेकांना समजून घेत आहेत आणि योग्य त्या एंडला पोहोचत आहेत. स्ट्रायकर एंडला राहुलच्या वतीनं एक चांगलीच फलंदाजी अपेक्षित आहे. सुरुवातीच्या षटकांसाठी त्यांच्याबरोबर कविश 11 मुलुंड संघ विश्वास ठेवतो आणि पहिल्या दिवशी त्यांच्या वतीनं चांगलाच खेळ पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांना जिंकता आलाय आणि म्हणूनच हे 2 विश्वासाचे फलंदाज कविश 11 मुलुंड संघासाठी पाहूया किती योगदान देत आहेत. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल बाकी. सुलतान या पहिल्या 3 चेंडूंवर आपली कसब दाखवताना पाहायला मिळाला, पण त्यामागोमाग आता राहुल सुद्धा मी सुद्धा जिंकण्याच्या उद्देशानं पहिल्या क्रमांकावर आलोय ते दाखवून देत आहेत. हो, यावेळेस अडकून ठेवलं होतं. व्यवस्थित बॅटलो ओपन करता आला नाही. शेवटच्या बॉलवर फलंदाज राहुलला. एकूण 4 डॉट, 1 षटकार, 1 डबल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 8. अगदी सरळ. खूप चांगल्या पद्धतीने बॉडीलाईन अटॅक पाहायला मिळालाय. सन्माननीय जनार्दनजी वाडेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहे. मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान व्यासपीठावर पाहणार आहोत. सन्माननीय जनार्दनजी वाडेकर साहेब सकाळपासून या स्पर्धेला ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे, उल्लेखनीय आहे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद सर. आपण आसनस्थ होऊ शकता आणि या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. आता धमाकावर आहे. पुन्हा एकदा ती सूचना आपण देऊया संघांना आणि जे उशिरा प्रेक्षक जॉईन झालेले आहेत त्यांना की उपांत्य फेरी आणि जी अंतिम लढत आहे त्यामध्ये धमाकावर अशी असेल 20 किंवा 20पेक्षा जास्त 5 धावा तुम्हाला जास्तीच्या मिळतील. 19 किंवा 19 पेक्षा कमी तुमच्या 5 धावा वजा होणार आहेत. तर पाहूया या धमाकावरमध्ये धमाका कोण करतोय. आतापर्यंत आजच्या दिवसभरामध्ये एकाच डावामध्ये आपण धमाका होताना पाहिला फलंदाजांचा. त्या व्यतिरिक्त अजूनही गोलंदाजीचाच दबदबाला पाहायला मिळतोय. अलीमगडचे गोलंदाज आता हिमांशू पाटील आपण पाहतोय. मेडन ओव्हर्सवर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांच्या नावावर कित्येक मेडन्स ओव्हरसुद्धा आहेत आणि त्यामुळे आता सुलतानच्या मागोमाग हिमांशूची वर्णी लागते गोलंदाजीसाठी. आतापर्यंत फलंदाजांना रोखलेलं आहे कविश 11 मुलुंडच्या.
नियंत्रण चुकलं पावसामध्ये, गोलंदाजाच्या वतीनं या चुका होत राहतील आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घडतंय. आपट बार होता पण त्या आपट बारवर कंट्रोल नव्हता, खूप जास्त उसळी चेंडूला मिळाली. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळते. पहिल्या चेंडूवर बाउन्सर हाताळण्याच्या इराद्यात गोलंदाज हिमांशू होता. धावसंख्या 9. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोचतोय बॉलवर, तोपर्यंत एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडेसे चाचपडले होते पण वेळी स्वतःला सावरलं आणि लगेचच 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावा आल्या पाहिजेत कारण डॉट बॉलचा जो पर्सेंटेज वाढला तर मग डाव संपल्यानंतर डोक्यावर हात मारावा लागेल, त्याचमुळे डॉट बॉल येणार नाही. प्रत्येक चेंडूवर धावा मिळतील, धावा जमवता येतील, तोच प्रयत्न कविश 11 मुलुंड या संघाला करायचा आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या दिवसाच्या गटातून कविश 11 मुलुंड हा संघ पुढे आला. दुसऱ्या दिवसाच्या गटातून जो व्यावसायिक गट होता त्यामधून NSP बॉईज हा संघ पुढे आला आणि आजच्या दिवसाच्या गटातून गोपी 11 ठाणे हा संघ तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळालाय. 11 धावा धावफलकावर हिमांशू. चौथीला बॉलला रिचच्या खूप जास्त बाहेर होता आणि त्याच गोष्टीची शहानिशा वेळीच फलंदाजाने केली आणि जास्त छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. महत्वाचं म्हणजे शफल झाले नाही, फलंदाज शफल झाले नाही, त्याचमुळे ॲडव्हान्टेज फलंदाजाला मिळाला. ऑन साईडला बेसबॉल हिट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. लॉंग ऑनला पोस्तील बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे राहुलचा. पण बॅकअप चांगला आहे. सुमित ढेकळे बघा, या खेळाडूचं डेडिकेशन वरच्या दर्जाचं असतं आणि ते नेहमीच आपण पाहतो. दरम्यान धावा झालेल्या आहेत 13. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात 5 धावा मिळाल्यात, अजूनही 15 गोळा करावा लागेल. 5 धावांचा माफ करा, 5 धावांचा बोनस जर हवा असेल तर तुम्हाला अजूनही धावा गोळा करायच्यात 15, तर 5 धावांचा बोनस मिळेल आणि ती क्षमता राहुलकडे आहे. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, वेग जबरदस्त हिमांशू चेंडूमध्ये आणि त्यानंतर आता कुठेतरी आता तो जो खेळ आहे ज्यासाठी व्यावसायिक संघामध्ये हिमांशूला निवडले गेलेला आहे तो खेळ दिसू लागलेला आहे. सुरुवात थोडीशी अडखळत झाली पण त्यानंतर नियंत्रण हिमांशू पाटीलचं. ड्राईव्ह केलंय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, पोचेल बॉलवर, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्या ठिकाणी स्ट्रगल आहे कारण पाणी साचलेलं आहे आणि म्हणूनच मात्र स्ट्रगल सक्सेसमध्ये परावर्तित होत नाही. फलंदाजाला मात्र सक्सेस मिळतोय, धाव 4 मिळतील. ऑन ड्राईव्ह होती, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि त्यानंतर प्रॉपर फोर्स लावला होता, एलिव्हेशन मिळालं नव्हतं पण या 4 धावा फायद्याच्या ठरलेल्या आहेत. कविश 11 मुलुंड या संघासाठी धावसंख्या पोहोचते 17वर. आतापर्यंत या षटकात 9 आलेले आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 11 आवश्यक आहेत जर 5 धावांचा बोनस प्राप्त करायचा असेल तर. आणि कॅपेबिलिटी आहे राहुलकडे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होतोय. शॉट ऑफ गुड लेन, हाफ ट्रॅकर्स, या ठिकाणी बाईकची 1 धाव मिळते आणि हा नो बॉल आहे का, तर या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफरल मागितलेला आहे. आपण येणार वॉरमध्ये आणि चेक करणार आहोत. स्ट्रायकर एंडला अंपायर जे आहेत त्यांच्या वतीनं येस, पहिला चेंडू जो होता या षटकातला तो 1 फॉर दी ओव्हरची सूचना हिमांशू पटेलला मिळाली होती. आता आपण तो बाउन्स चेक करणार आहोत. सन्माननीय तानाजी पाटील वाघबिळगावचे आमचे वेटलिफ्टर, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर यांचं देखील आगमन व्यासपीठावर होत आहे. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करतोय. आणि मनोज पाटील यांचे पिताश्री जय मनोज पाटलांनी गेल्या 3 दिवसांपासून या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतलेले आहे. तर तानाजी पाटील साहेब आपण या व्यासपीठावर यायचे, आपलं सहर्ष स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. 18 धावा धावफलकावर आहेत. पाहूया या ठिकाणी नक्की घडतंय काय, निर्णय येतोय काय. आता पाऊस थोडासा मंदावलेला आहे, वेग कमी झालेला आहे पण प्रत्येकाला तो आनंद मिळालाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळायची तर पाऊस तर पाहिजेच. हा नो बॉल आहे कारण या अगोदर 1 फॉर दी ओव्हरची सूचना हिमांशूला मिळाली होती. आपण फक्त बाउन्स कंट्रोल, बाउन्सची उंची जी आहे ती चेक करत होतो आणि या ठिकाणी लगेचच मुन्ना पटेल सरांनी चेक केलं, नो बॉल आहे आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या झालेली आहे 19. संधी आहे धमाका ओव्हरला आपल्या नावावर करण्याची संधी मुलुंड या संघाला आहे. नो बॉलचा इशारा आलाय. आतापर्यंत 11 या षटकात आलेल्या आहेत आणि आता फ्री हिटचा बॉल आहे. 2 चेंडू बाकी आहेत आणि 9 करायचे आहेत.
येस, आपण ती बाईकची धावसुद्धा मोजलेली आहे, नो बॉलची धावसुद्धा ॲड केलेली आहे आणि धावसंख्या 19 रन्स ऑन बोर्ड. वेगळेपण तुम्हाला प्रसिद्ध करते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच वेगळेपण आता जपण्याचा प्रयत्न जे पहिल्या दिवशी राहुल आणि अभय दोघांनी केला. दोघांना मॅन पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. अभयची ते मुसळधार पावसातले 2 षटकार तुमच्या आमच्या लक्षात राहिलेत, पण हिमांशू सातत्याने खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय. नो बॉल येतोय, फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. एक धाव ॲड होईल. बघा खूप जास्त उंचीने बॉल, म्हणजे बॉल स्क्रीनवर दिसतच नाहीये, इतक्या उंचीने बॉल प्रवास करताना पाहायला मिळाला. विकेटकीपरच्या हातामध्ये बंड्या विकेटकीपरच्या भूमिकेत आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 20 आणि या षटकात आल्यात 12. अजून 8 हव्यात. 5 धावांचा बोनस हवा असेल तर. हिमांशूचं हे लांबलेलं षटक, पण या ठिकाणी फ्री हिट आहे. कदाचित मंदार विसरला होता आणि हे साहजिक आहे. जेव्हा आपण कुठलाही झेल पकडतो अशा वेळेला आनंदाचे क्षण साजरे करताना बॉल उंच उडवतो, पण त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही, कारण फलंदाजाला माहिती आहे की धावचीच्या स्वरूपात आपण बाद होऊ शकते. त्याचमुळे कॉट बँड होता राहिले, होता वाचले फलंदाज राहुल. 12 वर खेळतायत अभय, 3 वर खेळतायत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. या षटकामध्ये 12 आल्यात. हिमांशूने पुनरागमन केलंय. हवेत आहे बॉल आणि हवेशी वार्तालाप करताना बॉल थेट जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जे होतं मनात ते आणलंय मैदानात. फलंदाज राहुल आणि अभयची एक दमदार पार्टनरशिप. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 26+5. 2 षटकां समाप्तीनंतर 21. धावसंख्या 18 झाली, 21 झालेले आहेत. 5 वजा करायचे आहेत, कारण उपांत्य फेरीमध्ये आपण 5 धावा कमी करतोय. आजचा नियम तसा आहे. धावसंख्या 21 झाले, बिनबाद 21. 2 षटकांचा खेळ संपला, पण तरी देखील चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. जरी तो बोनसचा फायदा मिळाला नाही तरी. पुन्हा एकदा सुलतान येत आहेत. सुलतानच्या बॉलवर केलाय प्रहार, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. दमदार असरदार षटकार. उपांत्य फेरीची लढत होईल रंगतदार, कारण या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचा खेळ दिसतोय असरदार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन दी टोज आणि त्यानंतर आडव्या बॅटने खेळताना बॉलला हवा दिली आणि षटकार आपल्या संघासाठी प्राप्त केला. धावसंख्या 21 आणि 21च्या मध्ये अजून 6 वाढतील, 27. हुक करायचं होतं बॉल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. 1 धाव तर मिळते. जास्त गडबड करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा दिसत नाहीये. दोन्ही फलंदाज सेट झालेत, हे खूप महत्वाची बाब आहे. 28 धावा धावफलकर आपण पाहतोय. मुलुंड 11 या संघाने एक जबरदस्त बेंचमार्क सेट केलेला आहे पहिल्या दिवसामध्ये आणि तोच बेंचमार्क कंटिन्यू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा दिसून येतोय. अभय आणि राहुल हे 2 फलंदाज. सुलतान हो, यावेळेस बॅकफुटला गेले, कट केले बॉलला. थर्ड मॅन मोकळं होतं, त्या संधीचा उचलायचा होता फायदा. ऑब्स्टॅकल आहे पाण्याचा, त्या ठिकाणी निसरा व्यवस्थित झाला आणि बॉल अडतोय. दरम्यान या ठिकाणी धावा मिळत आहेत. बॅकअप आहे, अजूनही बॉल काय अडवला जात नाही, पण मात्र 1-1 धाव महत्वाची आहे. त्याचमुळे जर आपण डॉट बॉल पर्सेंटेज पाहिलं तर डॉट बॉल पर्सेंटेज कमी आहे. प्रत्येक चेंडूवर धावा यायला हव्यात, त्यासाठी ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचे दिसून येते. समोर गोलंदाज कुठलाही असू द्या, आम्ही जिंकण्याच्या उद्देशाने आलेलो आहोत आणि त्यासाठी आमचा खेळ आमच्या संघाच्या हितासाठी आम्हाला खेळायचा आणि तोच खेळ आतापर्यंत दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या वतीनं तगडे फटके आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. आणि आता पाहूया या ठिकाणी अभय, जो एक षटकार आपण पाहिला होता दुसऱ्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर, पुन्हा एकदा त्याचं रिपिटेशन पाहायला मिळते का? एका बाजूला सुलतान आहे ज्याने पहिल्या षटकाचा खेळ खूप चांगला हाताळला आपल्या संघासाठी आणि म्हणूनच स्पेल कंटिन्यू करण्यासाठी सुमित ढेकळे यांनी त्यांना आमंत्रित केलं. आणि पाहूया आता
ते कंटिन्युएशन आपल्या संघासाठी विकेटचा शोध घेण्यासाठी पाहायला मिळेल का? कारण व्यावसायिक संघ असताना प्रेक्षकांचा देखील विश्वास तुमच्यावर असतो, कॅप्टन देखील तुमच्यावर रिलाय करतात आणि अशा वेळेला तुमच्याकडून विकेटची अपेक्षा असते. पण एका बाजूला कविश 11 बुलुंड या संघाच्या वतीने दमदार पार्टनरशिप पहिला विकेटसाठी बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट केले बॉलला, बॉलच्या मेरिटवर खेळतायत आणि जर मेरिटवर खेळणार तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार, उत्तीर्ण होणार. बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार. कुठलीच भीती, कुठलीच तमा या दोन्ही फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसून येत नाहीये. बॉलला टर्न मिळतोय पण बॉलचं मेरिट ओळखून हे दोन्ही फलंदाज खेळतायत. 4 धावांचे होते पण धावसंख्या पोहोचते 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. क्लासिक गेम प्ले, खूप चांगल्या पद्धतीने चौफरी फलंदाजी सुरू आहे. ज्या ठिकाणी बॉलचा पात त्याच झोन मध्ये बॅट्सविंग आपण पाहतोय. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉल थेट लँड होईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास, फ्रंट प्रेस जबरदस्त पाहायला मिळतोय. फलंदाज अभयचा गगनचुंबी षटकार. टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळतोय कारण खेळच तसा चालू आहे. समोर दर्जेदार गोलंदाज आहे पण प्रतिभावंत फलंदाज आता सुलतानच्या प्रत्येक चेंडूवर मात्र धावा गोळा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. सरळ बॅटचा वापर बघा किती चांगला, फॉलो थ्रू खूप चांगला आहे. बॉलची पिचिंग ओळखून बॅकलिपचा वापर फलंदाज अभय करताना पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजांनी मात्र आता ती चर्चा करण्यासाठी भाग पाडले प्रेक्षकांना. बुलुंड 11 संघाकडून देखील एक चांगला खेळ आपण पाहिलेला आहे आणि व्यावसायिक संघासमोर एक तगडं आव्हान ठेवण्याचा त्यांचा निर्धार आतापर्यंत दिसून आला. धावसंख्या पोहोचते 40 वर. वेग होता यावेळेस आणि कधी कधी थांबावं लागते. गोलंदाज देखील त्याच उद्देशाने गोलंदाजी करतो. अँगलचा वापर यावेळेस सुलतानने चांगला केला. फलंदाज फॉलो करण्याच्या इराद्यामध्ये होता पण फॉलो करता करता बॉलचा वेग व्यवस्थित मोजू शकला नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 40 धावा, विदाउट लॉस 40. आज आपण 40 गट पाहिला. 5 वाजलेले आहेत आणि यानंतर अजून एक अंतिम लढत आपण पाहणार आहोत. तर आपण ऑन टाइम आहोत असं आपण पाहूया. पण मेघा कॉर्नर मधून आमचे जे लाडके मान्यवर आहेत त्याने देखील व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. बघा अंधारात सन्मान स्वीकारून चालणार नाही, उजेड आहे. आपण या अंतिम लढत थोड्याच वेळात सुरू होईल आणि आपण सर्व या ठिकाणी असणं आम्हाला अपेक्षित आहे. तर पाहूया नवीन गोलंदाज कोण आहे. 77 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. ताज्या अपडेट्स आणि पूर्ण भारतवर्षाचं क्रिकेट तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल वर्षभर. आता पाहूया अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय बॉलर गंगाधर इंगोले NSP बॉईज कडून बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. बघा कटर्स तुमच्याकडे असायला हवे आणि कटर्स चे गोलंदाज NSP बॉईजमध्ये आहेत आणि त्यापैकी एक गोलंदाज गंगाधर इंगोले आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आणि पाहूया त्यांच्याच फिरकीचा फायदा NSP बॉईजला होईल का. कारण सर्वात महत्त्वपूर्ण आता टार्गेट काय आहे तर विकेटचा शोध घेणं. अजूनपर्यंत 3 षटकांपर्यंत हा शोध अपूर्ण राहिलेला आहे. पंचांच्या उजवीकडून गंगाधर इंगोले स्टार्ट घेत आहेत. छोटासा रनअप आहे, पावसाळी क्रिकेट आहे त्याच्यामुळे छोट्या रनअपवर चांगली पिचिंग हाताळणं हे एक प्रमुख काम. गोलंदाजाचं सापळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न पण मात्र एलिव्हेशन, फोर्स, टायमिंग, टॅलेंट ठासून भरलाय या स्ट्रोक मध्ये. बॉल थेट जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. येतोय कडक बेधडक षटकार. चौकार षटकार हीच बोली भाषा कविश 11 बुलुंड संघाच्या फलंदाजांना बोलता येते. आतापर्यंत तेच पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 46 धावा, 46 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. हवेत आहे बॉल. यावेळेस संधी मिळते. सुमित ढेकळे आहेत बॉल खाली आणि सुमित कडून झाली चूक. या ठिकाणी जेव्हा अडचणी येतात तेव्हा डझनवारी येतात आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं. पण अजून एक संधी आहे. धावचीतचा मोका होता. आता नक्की घडते काय. चुकांवर चुका होत आहेत. प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर आता डाव ठेवून आहे. अशा वेळेला तुमच्या चाली चुकण्याच्या शक्यता आहे. या ठिकाणी पाहूया धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावाची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 49 या आकड्यावर. बिनबाद 49. या ठिकाणी बघा आजच्या पूर्ण दिवसाची आपण व्ह्यूवरशिप पाहिली 70 स्पोर्ट्स या वाहिनीवर. तर सकाळपासून प्रेक्षक मोठ्या संख्येने जॉईन झालेले.
85,000हून जास्त प्रेक्षकांनी आतापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे आणि अंतिम सामना होईपर्यंत 1 लाखाहून जास्त प्रेक्षक या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतील. पावसाळी क्रिकेट देखील किती प्रगल्भ आहे, किती प्रचंड मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते त्याची प्रचिती तुम्हाला येईलच. आणि आतापर्यंत ओव्हरऑल पूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला तर 5 लाखांहून जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे. तर हा एक बेंचमार्क आहे, दरवर्षी आपण तो सेट करतो. मागच्या 3 वर्षांपासून रबर बॉल क्रिकेटमधली पहिली मोठ्या रकमेची स्पर्धा आपण या परिसरामध्ये पाहतो 3 वेगवेगळ्या गटांमध्ये. आणि त्यासाठी सचिनजी कदम असतील आणि नंदूजी पाटील असतील, त्यांची मेहनत, त्यांच्या पूर्ण टीमची मेहनत. गंगाधर 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत. 9 धावा त्यांच्या वतीने खर्च झाले. सांघिक धावसंख्या 49. कविश 11 मुलुंड. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं आहे. खूप चांगलं हँड आय कॉर्डिनेशन आहे खरं तर अभयकडे, पण यावेळेस थोडी मोमेंट चुकली, बाउन्सचा अंदाज चुकला. दरम्यान हा डॉट आलेला आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 69-70. जर 12च्या गतीनं धावा जोडण्याचा प्रयत्न झाला तर लेट्स सी त्याच वेगाने जात आहेत का. पण यावेळेस बघा स्लाइस केल्या बॉलला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला पोहोचतायत, पण त्याचा चेस पडतोय कमी, पण बॉल थांबतोय पाण्यामध्ये. दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा तर होत आहेत पूर्ण, 3ऱ्या धावासाठी पळणार नाही. आणि अशा पद्धतीने सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे कविश 11 मुलुंडचं. सन्माननीय पिंट्या पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिले, ज्यांनी आम्हाला मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर केलेली आहे. सन्माननीय पिंट्या पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिले, त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. 70-70 घोडबंद धमाका या स्पर्धेत. तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातले. हवेत आहे बॉल. आता अजून एक ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाले आणि आता सुमित नाहीच चुकणार, कारण वारंवार चुका करण्यासाठी सुमित ढेकळे यांनी मात्र नेहमीच आपण पाहिलं तर एका चुकीनंतर लगेचच ते पलटवार करतात आणि म्हणूनच ह्या पलटवार अपेक्षित होता. पार्टनरशिप ब्रेक होणं आवश्यक होतं. पार्टनरशिप वेळेवर ब्रेक झालेले आहे. अजूनही आपण पाहिलं तर यानंतर बॉल शिल्लक आहेत 8. 7 बॉल बाकी आहेत, माफ करा. 51 धावा, 1 गडी बाद. एक गडी बाद. शेवटचा 1 बॉल बाकी या 4थ्या षटकातला. आतापर्यंत हे षटक चांगलंच सांभाळलेलं आहे गंगा इंगोले यांनी. फुलटॉस आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव आणि खाऊन जाईन मी. पहिल्या चेंडूवर भाव. रमेशच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 1 गडी बाद. 57. 57 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. हाय स्कोरिंग. आपण 3 दिवसांचा आढावा घेतला. जेव्हा जेव्हा पाऊस मैदानाच्या आतमध्ये असतो, खेळ फलंदाजांच्या पक्षात जातो. आज देखील तेच पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचमुळे आपण धावसंख्या 1 गडी बाद. 57. 57 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांचा खेळ संपला. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूवर मात्र जो गमवलेला दबदबा आहे तो राखण्यासाठी तो प्रयत्न NSB बॉईजला करावा लागेल. आणि शेवटच्या षटकासाठी वर्तकनगर एक्सप्रेस रवी बुंबक यांना बोलवण्यात आलेलं आहे. रवी बुंबक यांनी देखील वारंवार सातत्याने वेगवेगळ्या शैलीचा अभ्यास केला. गोलंदाजीमध्ये ते नवनवीन प्रयोग करत असतात आणि पाहूयात ते प्रयोग आज त्यांच्या कामी येत आहेत का, ते प्रयोग त्यांच्या संघाच्या कामी येत आहेत का. इकॉनॉमिकल षटकाची अपेक्षा रवी बुंबक यांच्याकडून आहे आणि ते इकॉनॉमिकल षटक हे ठरेल का. एका बाजूने लईमध्ये आलेले फलंदाज राहुल स्ट्रायकिंग एंडला आहेत, ज्यांच्या वतीनं आतापर्यंत 200च्या स्ट्राईक रेटने 28 धावा संघाला मिळालेल्या आहेत. रमेश याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचलाय, त्यामुळे जरी फलंदाज पहिला बाद झालाय ते दुःख पचवून रमेशने लगेच षटकार खेचून आपला कॉन्फिडन्स गेन केलेला आहे. शेवटचा 1 षटक बाकी या उपांत्य फेरीच्या पहिल्या डावातलं सांभाळण्यासाठी येतात रवी बुंबक. धावसंख्या झाले 57. 1 गडी बाद. रवी तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. रायझिंग डिलिव्हरी, पण बॅकअप आहे लॉंग स्टॉपला. बॅकअपचा फायदा नाही. 5 धावांचा बोनस. व्हाईट बॉल्सच्या 5 धावा मिळतील. धावसंख्या 62. 62 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1.
सर्व जे डाव आहेत ते कुठेतरी निकामी होत आहेत गोलंदाजांचे. खरं तर हे बाउन्सर्स साठीच तर ते ओळखले जातात. हातखंडा आहे रवी बुंबक यांचा, पण मात्र तोच जो बाउन्सर आहे ज्यासाठी ते रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगलाच खेळ करताना पाहायला मिळालेत, तो डोकेदुखी ठरलाय आणि पहिल्याच बॉलवर 3 निराशा रवीच्या चेहऱ्यावर. चांगला बॉल ओव्हर पिच आणि त्या बॉलला उडवला एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा एफर्ट देताना अनस्टॉपेबल बॅटिंग राहुलची पाहायला मिळते. भर पडते 6 धावांची. 34 वर राहुल पोहोचलाय आणि सांघिक धावसंख्या झाले कविश 11ची. 68 रन्स ऑन बोर्ड, 68 धावा. प्रत्येक षटकामध्ये धावांचा रतीब घातलेला आहे फलंदाजांनी. कुठल्याच गोलंदाजाला मात्र या ठिकाणी पुढे येऊ दिलं नाही, डोकं वर काढू दिलं नाहीये. प्रत्येक गोलंदाजांच्या विरोधात त्यांनी ते धावा बनवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्याचमुळे ते प्रयत्न कुठेतरी आता वेळेवर प्रत्येक षटकामध्ये धावा देऊन जात आहेत. 69 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 69 धावा, 1 गडी बाद. अजूनही आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत 5 या षटकातले आणि त्याचमुळे पाहूया आजचा सर्वोच्च धावसा फलक जो गोपी 11 या संघाच्या नावावर होता. 96 रन्स गोपी 11 या संघाच्या नावावर आजचा सर्वोच्च धावफलक होता आणि त्याच दिशेने अग्रेसर होत आहेत आता या शेवटच्या षटकामध्ये. आणि आजच्या या या स्पर्धेतला हायेस्ट आहे 134. मानकोळी भाटाळे या टीमची धावसंख्या आपण पहिल्या दिवशी पाहिली, त्यामध्ये 2 अर्धशतकं सुद्धा होती. आणि आता पाहूया या सामन्यामध्ये उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये अजूनही शेवटचे 5 बाकी आहेत बॉल्स. बॅटची एज, बॉल मागे, सुमित ढेकळे यांचा स्टॉप आणि धाव घेण्याचा स्पष्ट नकार राहुलने दिलाय. कारण पण काय नक्की घडलंय, बेल्स तर डाऊन झालेले आहेत. राहुल बाद झालेले आहेत आणि बघा ही इमानदारी खूप महत्वाची आहे. कारण त्यांनी लगेचच बघा आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो बॉल खूप चांगला डिलिव्हर केला होता हलकासा विकेटवर आणि बेल्स डाऊन झाली. बेल्स त्यांनी बघितलं लगेचच आपण पाहिलं तर आपलं लक्ष होतं बॉलकडे, सुमितकडे आपलं लक्ष होतं, पण त्या ठिकाणी बेल्स डाऊन झाले आहेत आणि लगेचच आपण पाहिलं त्याला परत येताना राहुलला अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी पोहोचत आहेत, पण टाळ्या झाल्या पाहिजेत. 15 चेंडूंमध्ये 34 धावांचं योगदान देऊन एक चांगली स्टार्ट देऊन राहुल मैदानाच्या बाहेर येत आहेत. संघाला चांगल्या स्थितीत नेऊन राहुल मैदानाच्या बाहेर येत आहेत. 69 धावा, गडीबाद झाले 2, रवीच्या खात्यात जाते विकेट. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया या ठिकाणी शेवट कुठला संघ आपल्या नावावर माफ करा 68 धावा धावफलकावर आहेत. 68 रन्स ऑन बोर्ड, 68 रन्स ऑन बोर्ड. रवी बुंबक ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला प्रोटेक्शन नाहीये, क्षेत्ररक्षक येईल डीपमधून, तोपर्यंत सिंगल होईल पूर्ण. चांगलं कलेक्शन, थ्रो देखील तितकाच देखणा आहे, पण तितकाच चांगला रनिंग बिटवीन विकेटचा खेळ या 2 फलंदाजांचा पाहायला मिळते. माहिती आहे की शेवटच्या टप्प्यावर मात्र ती चपळता तुम्हाला दाखवावी लागेल, ते बॉडी रिफ्लेक्सेस तुम्हाला दाखवावे लागतील. त्याचमुळे खूप चांगला धावण्याचा वेग या 2 फलंदाजांचा पाहायला मिळतो. धावसंख्या झाले 70-70. हो वा, पहा पहा पाहतच रहा, स्क्रीनशॉट मारायला तयार रहा. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, जाम भारी षटकार फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळतोय. प्रत्येक फलंदाज येतोय ज्याच्याकडे ते गगनचुंबी फटके आहेत आणि आता तेच कुठेतरी पाहायला मिळते. षटकार येतोय या अगोदर रमेशच्या बॅटमधून, आता विकीच्या बॅटमधून आणि धावसंख्येचा वेग आहे तो तसाच जारी ठेवलेला आहे. प्रत्येक फलंदाजाने चांगल्या स्ट्राईक रेटने खेळण्याचा चंग बांधलेला आहे. धावसंख्या पोहोचते आता 76 या आकड्यावर. 76 रन्स ऑन बोर्ड. अजूनही धावफलक थांबण्याचं नाव घेत नाही. धावफलकाला हिरवा कंदील पहिल्या षटकापासूनच लागलेला आहे. रेड सिग्नल तर लागलाच नाही, मधल्या काळामध्ये थोडासा पिवळा कंदील लागला होता, पण देखील पुन्हा एकदा द्रुत गती पकडली धावफलकाने. सातत्याने ते फलंदाजी वरच्या दर्जाची. जाऊ दिल्या बॉलला खूप जास्त आवाकाच्या बाहेर होता, त्याच्यामुळे फलंदाजाने छेडखाणी केली नाहीये. तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने तो. धावसंख्या पोहोचते 77 या आकड्यावर. 77 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर्व काही सुरळीत चाललंय कविश 11 मुलुंड संघासाठी. यावेळी चांगला टप्पा मेंटेन केला होता रवीने. दरम्यान एक धाव तो पूर्ण होते. बॉल गलीमध्ये
अडवला जातो, अंडरआर्म थ्रो, सॅक्रिफाईस द्यावं लागेल पण अजूनही बॉल गॅदर नाही झालाय. 3 धावा पळून पूर्ण केलेत आणि आता 4थी धाव सुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी काहीच NSP बॉयजच्या पक्षात जात नाही आणि आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 5वी धाव घेताना फलंदाज धावाचीच्या स्वरूपात बाद झाले. आजच्या दिवसामध्ये 3 वेळा 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत पण ही 5वी धाव घेण्याचा प्रयत्न होता. म्हणजे या ठिकाणी धावांची भूक बघा, समाधान होणारच नाहीये. एक मोठी टोटल तुम्हाला स्कोरशीटवर पाहायला मिळते पण शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचे प्रयत्न प्रत्येक संघाची असं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. झाले 81 धावा, 81 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा 1 बॉल बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला रमेश, ज्यांना एक चेंडू मिळाला होता त्यांनी षटकार खेचला. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. पाहूया आता या शेवटच्या बॉलवर कुटवर जाऊन पोहोचतोय कविश 11 हा संघ. आपण पाहतोय 70-70 घोडबंद धमाका या स्पर्धेतली उपांत्य फेरीची लढत खेळवली जाते. NSP बॉयज वर्सेस कविश 11 मुलुंड. शेवटचा 1 बॉल बाकी हाताळण्यासाठी रवी बुंबक पंचांच्या डावीकडून तयार. चांगला बॉल, चांगला बाउन्स, धावचीची संधी. पाहूया यावेळेस मात्र फलंदाजाला परतावं लागेल. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या कविश 11 मुलुंडची 81 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 चेंडू 82 धावा. 30 बॉल अँड 82 रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 चेंडू 82 धावांची गरज. तर आता आपण पुढच्या डावाकडे मार्गक्रमण करतोय आणि पुढचा डाव जसा सुरू होईल आपण मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रण देऊया. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धावा बनतील की धावा अडवल्या जातील त्याचा इत्तंभूत आढावा आपण समालोचन कक्षातून चंद्रकांत शेट्टी सरांच्या मुखातून ऐकणार आहोत. धन्यवाद. सन्माननीय पिंट्या पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा विशेष सन्मान आपण या घोडबंदर धमाका या पावसाळी क्रिकेटमधील महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला केला जातोय. आयोजन कमिटीच्या वतीने विशेष सन्मान. 3रं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आणि या 3ऱ्या पर्वासाठी पिंट्या पाटील साहेब आपलं योगदान लाभलेलं आहे आणि त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहिला डाव संपलाय, दुसरा डाव आता सुरू होईल. धावा झाल्यात 81, विजयासाठी करायच्यात 82. मुंबईच्या मुलुंड परिसरातील 2 गाव 1 या हाफमधून पुढे गेलेला संघ मुलुंड परिसरातील कविश 11 81 धावांचा डोंगर उभा केलाय. 82 करायच्यात परंतु अशा प्रकारची कित्येक आव्हानं सुमित ढेकळे मंदार गुरव या जोडीने पेल नक्कीच या ठिकाणी पार केलेली आहेत. परंतु समोरचा संघ देखील कौतुक करावं लागेल. युवा खेळाडूंचा संच आहे आणि काहीतरी आम्हाला करून दाखवायचं आहे या उद्देशाने या जोशाने मात्र कविश 11 मुलुंड हा देखील खेळताना पाहायला मिळतोय. आणि आज या मॅचवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एका बाजूला ग्रामीण गटातून अंतिम 3 मध्ये पोहोचलेला संघ कविश 11 मुलुंड. माझ्यामध्ये सोनूला इन ॲक्शन मध्ये या टीम मध्ये पाहतोय. राहुल चौधरी आज खूप चांगले क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. विशाल काल देखील या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. विकी असतील अभय असतील यांचा देखील परफॉर्मन्स या टीम मध्ये खूप चांगला राहिला आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.
मंदार गुरव काळा चौकीचा एक जबरदस्त खेळाडू. त्याचबरोबर जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे. लक्ष्य 82 धावांचं आहे. पहिल्या डावात झाल्या तर दुसऱ्या डावात का नाही होणार, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. समोरचा संघ जर पाहिलं तर एका वेगळ्या जोशमध्ये हा संघ पाहायला मिळतोय, परंतु दुसऱ्या डावात काय घडणार याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण ही आहे सेमीफायनल. यामध्ये जो जिंकेल गोपी 11 यांच्याबरोबर अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पाऊस मात्र आता थोडासा थांबलेला आहे. खेळपट्टी ओली आहे, बॉलही ओला आहे. विशाल गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुमित ढेकळे इन ॲक्शन मध्ये येताना पाहायला मिळतील. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि क्रिकेटच्या खेळात कोणतंही लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं. कविश 11 हा संघ पहिल्या डावात खूप चांगला खेळलाय. दुसरा डाव कुणाचा असेल हेच मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. ज्या खेळाडूने अख्खं टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय, बॅटिंगसाठी स्ट्राईकवर सुमित ढेकळे. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच बॉलवर सुमित ढेकळे यांची एक मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. काय जबरदस्त झेलही पकडला गेलाय. सेलिब्रेशन सुरू आहे. सुमित ढेकळे यांच्या या विकेटचं सेलिब्रेशन इकडे पाहायला मिळत आहे. अख्खी टीम एकत्र आली आहे, जल्लोष करतायत. विशालला एक मोठं यश मिळत आहे. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. संघ व्यावसायिक आहे. मोठमोठ्या स्पर्धा सुमित ढेकळे आणि कंपनीने लिहिल्या गाजवलेल्या आहेत, परंतु आज संघ थोडासा अडचणीत आहे म्हणेल मी, कारण 82 धावा करायच्यात. परंतु व्यावसायिक संघामध्ये आपण का खेळतोय, या टीममध्ये तुमची निवड का केली गेली आहे, प्रत्येक खेळाडूला आता दाखवावं लागणार आहे. कारण समोर यांना आव्हान देणारा संघ जरी नौका असेल, त्यांचा परफॉर्मन्स आतापर्यंत खूप चांगला राहिला आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं ज्या खेळाडूने गतवर्षीचा आणि मागील काही वर्षात पावसाळी क्रिकेटचा विशेष हंगाम गाजवलाय. बॅटिंगसाठी दिनू कांबळे मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी दिनू यांची राहील. दिनू कांबळे फ्रॉम अंबरनाथ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. क्लासिकल बॅटिंगसाठी ओळखले जातात, टायमिंगसाठी ओळखले जातात दिनू. आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मंदार गुरव आहेत. परंतु विशालने पहिल्याच बॉलवर घेतलेली विकेट आत्मविश्वास उंचावणारी होती. दिनू आले आणि पहिल्याच बॉलला काऊन दिलं गेलं सीमारेषा पार. षटकार. दिनू आले आणि आल्या आल्या हवाई हल्ले सुरू झालेले आहेत. पहिलाच बॉल जो फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, लोअर फुलटॉस होता. दिनू टायमिंग साठी ओळखले जातात आणि खूप चांगलं टायमिंग इकडे पाहायला मिळालं. षटकार खेचलाय. कॅमेरामन आमच्या बॉल अगदी चांगल्या पद्धतीने फॉलो करतायत. षटकार खेळला गेलाय. लक्ष मोठं आहे, माहिती आहे. अशाच प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील हेही त्यांना जरूर माहिती आहे. पाऊस पडून गेला, परंतु चारी बाजूने जर पाहिलं तर वातावरण पाणीमय होताना पाहायला मिळत आहे. पाण्याची डबकी चोहोबाजूने साचलेली आहेत. गवत देखील बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार या ठिकाणी खेळला गेलाय. पाहूया. विशाल गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी मॅच आहे. या सगळ्या खेळाडूंच्या आयुष्यातील एक मोठी मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. सेमीफायनल. NSP बॉईज नालासोपारा या टीमच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. सोनू सारखा अनुभवी खेळाडू देखील या टीममध्ये पाहायला मिळतो, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, ज्यांना मी SP 11 मध्ये देखील खेळताना पाहिलंय.
आणखीन एक चांगला फटका इकडे खेळलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. यस, काय झेल पकडला गेलाय. विशालने 2 विशाल विकेट घेतलेल्या आहेत आणि पहिल्याच षटकात 2 मोठे हादरे दिले. दिनू कांबळे यांच्यासारखा देखील एक जबरदस्त बॅटर आउट पहिल्याच ओव्हरमध्ये. विशालच्या गोलंदाजीवर रमेशने 2 कॅच पकडलेले आहेत. 2 मोठे हादरे देखील या ठिकाणी दिले गेलेले आहेत. नवीन बॅटर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक घरत. प्रतीक घरत बॅटिंगसाठी लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव आहे प्रतीक. आणि पावसाळी क्रिकेटच्या हंगामात आम्ही मागील बरीचशी पर्व त्यांना पाहतोय. एक जबरदस्त खेळाडू आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात. आज दाखल झालेले आहेत या ठिकाणी आपल्या टीमसाठी. टीम थोडीशी संकटात आहे, परंतु काही जर मोठे फटके आले तर संकटातून टीम बाहेर येऊ शकते आणि ते प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. 82चा पाठलाग करायचा आहे NSP बॉईजला. प्रतीक 3 चेंडू झाले, 2 विकेट आलेत, 1 षटकार आलाय, 6 धावा, 2 विकेट माघारी परतल्यानंतर NSP बॉईज नाला सोपारा. एक जबरदस्त टीम आहे. पहिलाच बॉल काय खेळलाय, दूर 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 खूप दूर. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. अखूट टप्प्याच्या बॉलला समोर षटकार मारणं तेवढं सोपं नाहीये. टायमिंग ही ओळख प्रतीक घरत यांची देखील आहे. विशालचा हा बॉल लेनच्या किंचितचा पाठीमागे होता आणि त्याला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने फेकून दिलाय आणि षटकार खेचला या ठिकाणी प्रतीक घरतने. आणि सांगतायत यस मी आलोय या स्पर्धेमध्ये, माझ्या टीमला गरज आहे. दूरवर जाऊन पाण्याच्या डबक्यात बॉल पडलाय. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, ग्रामीण गटातून पात्र झालेला संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. परिस्थिती सध्या समसमान आहे एवढे मात्र नक्की. संधी तर दोघांनाही आहे, कारण एक मोठं आव्हान सुद्धा आहे. यावेळेला फ्लिक करतायत, बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि तिकडे क्षेत्ररक्षक पहिल्याच ओव्हरमध्ये 3 हादरे देण्याची संधी जरूर होती, परंतु कॅच हातातून मात्र या ठिकाणी सुटली जाते. हा बॉल जर पाहिलं तर पुढे टाकला गेलाय, फ्लिक केला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, तेवढं टायमिंग नव्हतं होऊ शकलं. मंदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कालही चांगली कामगिरी त्यांची होताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर जर पाहिलं तर नरेपारच्या रवी चंदवनकर, महेश चंदवनकर यांच्या पावसाळी स्पर्धेत देखील खूप चांगली कामगिरी केली होती मंदारने. या प्रकारच्या क्रिकेटसाठी देखील ओळखले जातात. समोर विशाल आहेत, 13 धावा धावफलकावर. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला हवाई हल्ला केलाय आणि हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार, जशास तसं प्रत्युत्तर. ही मॅच जबरदस्त होणार आहे. फायनल मध्ये जाण्यासाठीची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि मंदारने देखील पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सुमित जरी माघारी परतले असतील, मंदारने षटकार मारला, दिनूने षटकार मारला आणि प्रतीकने षटकार मारला. तिघांनी आपली सुरुवात षटकाराने केली आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 4 ओव्हरमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हरमध्ये 63 म्हणजे 10 बाहेर मारायचे. परंतु कविश 11 हा संघ देखील आज खूप चांगला खेळतोय, परंतु 19 धावा आणि खऱ्या अर्थाने आता जी धमाका ओव्हर येणार आहे ती खूप महत्वाची आहे. धमाका ओव्हर कशी खेळणार, धमाका ओव्हरमध्ये काय होणार, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 8 धावा प्लस येणार की 8 धावा मायनस होणार. 5 धावा या ओव्हरमध्ये 5 आहेत. यस, कारण जो कालचा नियम होता तो या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. 20 केल्यानंतर 5 एकतर प्लस होतील नाहीतर 5 मायनस होतील. सायकल आपल्याला पाहायला मिळते. नंदू पाटील ही सायकल दाखवत आहेत. मालिका वीर म्हणून जी सायकल मिळणार आहे, कोण असा खेळाडू असेल या सायकलवर आपल्या घरी जाईल. 19 धावा धावफलकावर झालेले आहेत. 3 वर्ष घोडबंदरमध्ये धमाका आम्हाला पाहायला मिळाला आणि दरवर्षी काहीतरी नवीन गोष्ट पाहायला मिळाली आहे आणि हीच ओळख राहिली या क्रीडा स्पर्धेची. वाघबीळ गाव क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं तर खूप प्रसिद्ध आहे. कासारवडवली हे देखील क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर कूलर देखील वैयक्तिक पारितोषिकाच्या स्वरूपात कूलर दिले जातील. मालिकावीर म्हणून जर पाहिलं तर सायकल दिली, स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे.
याच्यावर देखील सगळ्यांचं लक्ष आहे. आणि आता 19 धावा पहिल्यात राहणारचे पप्पू शेट्टी यांच्या माध्यमातून काही पुरस्कृत देखील या ठिकाणी केले गेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. क्षेत्ररक्षकला देखील कूलर आहे, त्याच्यात देखील काही नावं आहेत जी चर्चेत आहेत. एकोणीस धावा धाव फलकावर गोलंदाजीसाठी येत आहेत. चंदन धमाकावर घेऊन चंदन. युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी मिळालेली आहे आणि कविश 11 हा संघ पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतोय. धमाका ओव्हर घेऊन प्रतीक गरत आणि मंदार गुरव हे दोन स्फोटकी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या दिशेने. गवतामध्ये चेंडूचा वेग मंदावला. समोरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत लॉंग ऑफचे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते 20. ही ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. 5 धावा प्लस की 5 धावा मायनस या षटकामध्ये आपल्याला ठरताना पाहायला मिळेल. स्ट्राईकवर आता मंदार गुरव येत आहेत. काळा चौकीचा ब्लास्ट म्हणून देखील त्याची ओळख आहे. धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळख. समोर जर पाहिलं तर चंदन फुलटॉस. खराब बॉल होता. मंदार गुरव ब्रँडेड फटका सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळतोय. चुकीला माफी नाही. तुम्ही 82 बनवल्यात खऱ्या, परंतु ह्या 82 तुम्हाला रोकाव्या देखील लागतील आणि त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. आणि मंदार गुरव यांच्यासारख्या बॅटरला अशा प्रकारची गोलंदाजी केली तर त्याचा या ठिकाणी फायदा तर घेणारच घेणार. कारण मंदार देखील व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे आणि या खेळाडूची देखील मॅच विनर म्हणून या खेळाडूची देखील एक ओळख आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे आता 26 धावा. 7 धावा 2 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. 20चं टार्गेट दिलं गेलेलं आहे. मंदार गुरव आणि जोडीला जर पाहिलं तर प्रतीक गरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चंदन स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी असणारे चंदन. आणखीन एक मंदार गुरवच्या बॅटमधून सिक्सर. मंदार गुरव तुटून पडलेले आहेत. आतापर्यंत मंदार गुरवने 3 चेंडू खेळलेत आणि 3ही बॉलवर षटकारच मारलेत. लगातारचे 3 षटकार मंदार गुरव यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. 13 धावा 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. पाहूयात काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. 3 चेंडू तर या सुपर प्रेक्षकांनी कॅच पकडण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटलाय. चंदन कविश 11 स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. खूप जबरदस्त कामगिरी केली आहे. भल्या भल्या संघांना पराभूत करत असताना कविश 11 मुलुंडची ही मुलं इथपर्यंत आली आहेत. यावेळेला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. अपील केलं. अपिलाचा प्रभाव नाही पडला. 1 धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल लेगबाईच्या स्वरूपातील. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आता 33 धावांवर हा धावफलक पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 चांगली सुरुवात. लक्ष मोठं आहे कविश 11 संघाचं, परंतु त्याचा पाठलाग करत असताना मात्र मंदार आणि प्रतीक दोघेही चांगली कामगिरी करतायत. 4 बॉलमध्ये 14 आलेत. 2 बॉलमध्ये 6 पाहिजेत बोनस घ्यायचा असेल तर. आणि बोनस नाही द्यायचा असेल तर 6 नाही द्यायच्यात. गोपी 11 ऐरोली या टीम बरोबर कोण खेळणार ते मात्र या ठिकाणी बाकी आहे. युवा खेळाडूंचा संच एका बाजूला, अनुभवी खेळाडूंचा संच एका बाजूला. प्रतीक फटका तर खेळलाय. टायमिंग नाहीये. बॉल हवेत आहे. 1 धाव घेतली गेली. दुसरीचा कॉल परंतु थांबवलाय. आणि एका बाजूला बोनस घेण्यासाठी आतुर आहे NSP आणि दुसऱ्या बाजूला बोनस नाही द्यायचा यासाठी कविश 11 प्रयत्न करतायत. धावसंख्या 34 झालेली आहे. चौतीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलची झुंज. 34 धावा धावफलकावर. या बॉलवर मोठा फटका अपेक्षित आहेत. मंदार ओ हो नाही खेळू दिला आणि जो बोनस घ्यायचा होता तो बोनस नाही घेऊ दिला प्रतिस्पर्धी टीमला आणि त्याचाच फटका या ठिकाणी बसणार आहे. 15 धावा आल्या खऱ्या, परंतु त्यातून 5 मायनस होतील आणि त्यामुळे धावसंख्या 5 ने कमी होते. तीस धावा 2 ओव्हरमध्ये झालेल्या आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये अजूनही 52 रनची आवश्यकता आहे. 3 ओव्हरमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे.
आणि षटकाराची भाषा बोलायची झाली तर या ठिकाणी 8 षटकार तर मारावे लागतील. परंतु पाहूयात, मॅच मोठी आहे आणि कारण कविश 11 संघ या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त प्रभावित करणाऱ्या संघांपैकी एक नाव म्हणजे कविश 11 मुलुंड. कारण कुणाला वाटलंही नव्हतं की त्या दिवशी हा संघ पात्र होईल, परंतु काय अफलातून खेळलीत ही मुलं. 2 गाव एक संघातून खेळतायत आणि एकच गाव खेळवलंय. विशालला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले. येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता असणार आहे. क्रिकेट कोणतेही असू देत, पावसाळी क्रिकेट असू देत, उन्हाळी क्रिकेट असू देत, हिवाळी क्रिकेट असू देत, दिवसाचं क्रिकेट असू देत, रात्रीचं क्रिकेट असू देत, लेदर बॉल क्रिकेट असू देत, टेनिस बॉल क्रिकेट असू देत, रबर बॉल असू देत, प्लास्टिक बॉल क्रिकेट असू देत, संघर्ष तर प्रत्येकाला करावा लागतो. किती मोठा बॅटर असू देत त्याला संघर्ष करावा लागतो, किती मोठा बॉलर असेल त्याला संघर्ष करावा लागतो. बॅट्समन कितीही मोठा मैदानात गेला तर त्याला रन ह्या बनवाव्याच लागतात आणि बॉलर कितीही मोठा बॉलर असेल त्याला विकेट घ्याव्या लागतात, डॉट बॉल टाकावे लागतात, मोठ्या फटक्यांपासून प्रतिस्पर्ध्यांना रोकावं लागतं. हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि किती मोठा फिल्डर आहे त्याला सुद्धा कॅचेस या घ्याव्याच लागतात. त्याच्यामुळे मैदानात गेलात तुम्हाला आता सिद्ध करायचं आहे. येणारे 18 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता. मंदार गुरव प्रति गरज 2 धडाकेबाज बॅटर जरूर आहेत, परंतु त्यांना रोखण्यासाठी ज्या खेळाडूने कालही खूप चांगली कामगिरी केली तेच विशाल कविश 11 संघासाठी. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली गेली आणि अतिशय तत्परतेने फिल्डर चंदन आले तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 31 धावा मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 51 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 17 बॉल 51 म्हणजे काही षटकार काही चौकारांची आवश्यकता आहे. आतषबाजी करावी लागेल. प्रतिघरक त्यासाठी ओळखले जातात, परंतु समोर विशाल आहेत. यावेळेला प्रतीकने आणखीन एक स्ट्रोक खेळला आहे, ज्याला देखील पाठवलं खूप लांब खूप लांब खूप लांब षटकार. आणि थोडंसं सादिक राजापूरकर यांचं काम वाढवलं. आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी पुन्हा पुढे जाताना पाहिला मिळेल आणखीन एक अखू टप्प्याच्या बॉलला समोरच्या दिशेने स्ट्रोकमध्ये परावर्तित करणं सोपी गोष्ट नाही आहे, परंतु प्रतीक यांची उंची आहे, त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी या स्ट्रोकला जर पाहिलं तर लांबच लांबवर खेळले. 37 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मोठी मॅच आहे आणि खूप सारे हेलकावे घेईल ही मॅच. कधी मुलुंडला जाईल, कधी नाला सोपाऱ्याला जाईल, कधी राहुल चौधरी यांच्या बाजूने जाईल, तर कधी सुमित ढेकणे यांच्या बाजूने जाईल. 37 धावा धावफलकावर. पावसाळी क्रिकेटमध्ये मात्र हरीश सर आपण जर म्हणतो की नवीन खेळाडू येत नाही, परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये दरवर्षी आपल्याला नवीन खेळाडू पाहायला मिळतात, नवीन बॅटर पाहायला मिळतात, नवीन बॉलर पाहायला मिळतात, नवीन टीम सुद्धा पाहायला मिळतात. आणि या देखील पावसाळी क्रिकेटच्या हंगामामध्ये नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दुसरी स्पर्धा आहे, परंतु बरेचसे नवनवीन खेळाडू पाहायला मिळालेत. विशाल प्रतीकसाठी यावेळेला आणखीन एक फटका, जो मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. प्रतीक घरत यांच्या बॅटमधून आलेला हा बॉल जाईल आता सीमारेषा पार, चौकार. काय जबरदस्त मॅच आहे. मॅच दोन्ही बाजूला प्रेक्षकांना चुरस पाहिजे. एका बाजूला अनुभवी खेळाडूंचा संच आहे, व्यावसायिक संघ आहे, भारतातील नामवंत खेळाडूंचा संच आहे. एका बाजूला ज्यांना स्वतःला सिद्ध करायचे असे कविश 11ची मुलुंडची मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये एक चांगली मॅच रंगलेली आहे. 15 बॉलचा खेळ झालाय. मॅच पहा किती कट्टुकट आहे. 15 बॉलचा खेळ झालाय, 41 रन झालेले आहेत. 15 बॉल बाकी आहे, 41 रन पाहिजेत. 50-50 मॅच अजूनही अर्धी दोन्ही टीमच्या बाजूने आहे, म्हणजे संधी दोन्ही बाजूला आहे. बेस्ट तर द्यायचा आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. काही डॉट बॉल मॅच मध्ये कविश 11ला घेऊन येतील, विकेट कविश 11ला मॅच मध्ये घेऊन येईल, षटकार चौकार मॅच मध्ये NSP बॉयजला घेऊन येतील. प्रचंड संघर्ष आहे आणि ही मॅच हेच सांगते तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. ओहो फुल टॉस, टायमिंग नाही होऊ शकलं. बॉल मात्र पाठीमागे जाताना पाहिला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रतीकने कॉल दिला आणि दुसरी धाव पूर्ण केली गेलेली आहे.
जबरदस्त घमासान क्रिकेटचा आपण पाहतोय. 43 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पाऊस कितीही आला तरी न थांबणारं क्रिकेट या घोडबंदर धमाकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल, जे पावसाळी क्रिकेटची ओळख आहे. पाणी जरूर पाहायला मिळेल, पाऊस पाहायला मिळेल, क्रिकेट थांबणार नाहीये. 43 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा. 39 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल बाकी आहेत प्रति गरज. यावेळेला लोअर फुल टॉस, टायमिंग नाही होऊ शकलं. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जाईल का? कॉल दिला होता परंतु थांबले तिकडे. अभय बॉलवर आले आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागले. धाव संख्या जर पाहिली तर आता झाली ती म्हणजे 44 धावा. मागील पावसाळी क्रिकेटच्या हंगामात आम्ही बरेचसे विक्रम पाहिले. लगातारचे 5, लगातारचे 6 षटकार देखील आपण कित्येकदा पाहिले. याही पावसाळी हंगामामध्ये या गोष्टी पाहायला मिळतील का? कारण ही सुरुवात झाली आहे. पहिला सुरुवात झाली. आता घोडबंदरला आपण आलेला आहोत. यानंतर जर पाहिलं तर विविध मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. आज रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा कारवा विक्रोळीला जाईल, घाटकोपरला जाईल, बांद्र्याला जाईल, बोरवलीला जाईल. त्यानंतर जर पाहिलं तर भिवंडीला सुद्धा 2 मोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशा मोठमोठ्या स्पर्धा अगदी मालवणपर्यंत आणि अगदी नागपूरपर्यंत देखील रबर स्पर्धा. आणि अशी माहिती आली की गुजरातला सुद्धा काही रबर बॉलच्या स्पर्धा होणार आहेत. चव्वेचाळीस धावा धावफलकावर. चांगला बॉल टाकलाय. अतिशय वेगात खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केला आणि जरी सुरुवात चांगली नव्हती झाली त्यानंतर केलेलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या. धावसंख्या झाली ती 45 धावा आणि अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि 37 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल 37. प्रफुल्ल वाघुले साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. या प्रफुल्लजी, आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. घोडबंदर धमाका, महाराष्ट्रातील नामवंत पावसाळी क्रिकेटची स्पर्धा. नंदू पाटील, सचिन कदम, मनोज पाटील यांचं भव्य दिव्य आयोजन आणि पत्रकार प्रफुल्ल वाघेला सर, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. नंदू पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. पावसाळी क्रिकेट, आगळं वेगळं क्रिकेट. आपला भारत देश हा क्रिकेट वेडा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपल्या भारतात विविध प्रकारच्या क्रिकेटला आपण पाहतो आणि सध्या असंच एक आगळं वेगळं क्रिकेट म्हणजे पावसाळी क्रिकेट या ठिकाणी पाहतोय. कितीही पाऊस आला तरी न थांबणारं हे क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळत आहे. यस, पावसाळी क्रिकेटची आणखीन एक मोठी स्पर्धा दिनांक 4 जुलै ते 7 जुलै आपल्या भेटीला येते. स्पर्धा वेगळी असणार आहे कारण ओव्हर ह्या 12-12 असणार आहेत आणि त्याचा कालच आपण ड्रॉ केला. 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि फायनल मॅच जर पाहिलं तर जास्त षटकांची खेळवली जाणार आहे. तर याही स्पर्धेची सगळ्यांना उत्कंठा असेल. 70-70 स्पोर्ट्सवर आपण आवर्जून या स्पर्धेचा देखील आनंद घ्या. हेच खेळाडू जे 6-5 ओव्हरचा मॅच खेळतात आपल्याकडे नेहमी, त्यांना 12 ओव्हर खेळताना पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. पाहूया काय होईल. आणि सध्या कविश 11 या टीमची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे. विकीच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे, ज्या विकीने कालही चांगली कामगिरी केली आहे. 12 बॉल 37. समोर आहेत मंदार गुरव बंड्या. पहिला बॉल अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे की काय इकडे पहिलाच बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. बॉलला थोडंसं दूर टाकलं होतं, ज्याची चर्चा मी नेहमी करतो. पावसाळी क्रिकेटमध्ये बॉल ग्रीप करणं ओला बॉल असताना तेवढं सोपं नसतं. बॉलचं वजन देखील कमी असतं. त्यामुळे टेनिस बॉलवरून जर पाहिलं तर तुम्हाला ज्यावेळेला रबर बॉलमध्ये येतात सुरुवातीचे काही स्पर्धा जातात लय बसण्यासाठी. मंदार गुरव, विकी. यावेळेला प्रचंड वेगातील बॉल ऑप्शनच्या बाहेरचा सीमारेषेच्या दिशेने निघाला. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि इकडे जर पाहिलं तर पंच पुन्हा आमच्याकडे वळतायत, कळवतायत व्हाईट बॉल आहे. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा. 3 धावा तर विनासायास म्हणजे 4 विनासायास धावा आलेले आहेत.
48 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 82चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 34 धावा. 48 धावा धावफलकावर. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. सगळ्यांनाच उत्कंठा लागली आहे. काहींना वाटत असेल NSP जिंकावी, काहींना वाटत असेल कविश 11 जिंकावी. प्रत्येकाची फेवरेट टीम असते, फेवरेट खेळाडू असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांना मात्र ही मॅच आतुरतेने आणि उत्कंठेने पाहत आहेत. यानंतर फायनल आहे, परंतु फायनलच्या अगोदरची फायनल देखील या ठिकाणी पाहिली जाते आणि त्याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. आजच्या दिवसातील सकाळचा पहिला सामना देखील असाच रंगला होता आणि आता हा सेमीफायनलची देखील एक मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे. सन्माननीय विशाल सदाशिव पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. विशालजी या, आपलं घोडबंदर धमाकामध्ये हार्दिक 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 असं स्वागत असेल. व्हाईट बॉल. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलत आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढते, चुरस वाढते. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, यष्टीरक्षकांनी देखील पाठीमागे सोडला, त्यामुळे सुटला त्यांच्याकडून मी म्हणेल. धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि प्रचंड उत्कंठा आणि चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. 2 ओव्हर 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झालाय आणि यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी प्रफुल्ल वाघेला पत्रकार साहेब आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल प्रत्येक षटकारासाठी. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्तच्या स्वरूपातील ही एक वेगळी रणनीती आहे आणि इकडे जर पाहिलं तर धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावर आहे. अजूनही जर पाहिलं तर 33 धावा करायच्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ, क्रिकेट कोणतेही असू देत, पाहायला मजाच येते. क्रिकेट पावसातील असू देत, क्रिकेट लेदर बॉलचा असू देत किंवा क्रिकेट टेनिस बॉलचा असू देत किंवा क्रिकेट अंडरआर्मचा असू देत, आपण आनंद घेत असतो. प्रतीक यावेळेला फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत आणि काय जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. प्रतीक घरत चर्चा होते त्या ठिकाणी पंचांची. प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. एक मोठी मॅच आहे, ज्या मॅचची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती, सध्या सुरू आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी बॉल जमीनला लागलाय का किंवा कॅच प्रॉपर झाली का यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी मैदानातील पंचांनी केलेली आहे.
तर नॉट आउट. या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये देखील त्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जात आहेत. आणि कशा पद्धतीने कॅच पकडताना कशा पद्धतीने मात्र जमीनला चेंडू घासत गेलेला आहे हे रिप्लेमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न चांगले केले परंतु अगदी तिसऱ्या पंचांचाही निर्णय या ठिकाणी आलाय. बॉल जमिनीला घासत होता ते त्या ठिकाणी दिसतंय. आणि आपण प्रत्येकजण माझ्या मते आपापल्या मोबाईलमध्ये आता खूप साऱ्या सुविधा आहेत, आपण त्या गोष्टी आपण देखील पडताळू शकता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. प्रयत्न चांगले केले, प्रयत्नांना 100% मार्क्स आहेत, परंतु त्याचं कॅच मध्ये रूपांतर नाही होऊ शकलंय. यस, आता ह्याही अशा गोष्टी असतात नंदूबाई की आपण कोणत्या अँगलने ह्या गोष्टी पाहतो, कारण विविध अँगल असतात ज्यावेळेला आपण मोबाईलमध्ये पाहतो, त्यामुळे मुख्य स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता. यस, 5 कॅमेऱ्याची लाईव्ह कव्हरेज आहे आणि नंदू पाटील कळवत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये जे बेस्ट आहे तेच देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय. 70 कॅमेरामॅनचं देखील कौतुक आम्ही करू. कविश 11 मात्र चांगलीच फाईट करते, त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. 50 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 50 धावा धाव फलकावर पूर्ण झालेल्या आहेत. आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 10 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सोपं नाहीये आणि अवघडही नाहीये, त्यामुळे दोन्ही संघांना प्रचंड या ठिकाणी या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर मेहनत करावी लागणार आहे. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. एक आहेत विकी, एक आहेत मंदार. घोडबंदर धमाकामधील सेमी फायनलची एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ग्रामीण विभागातून पुढे गेलेला संघ पाहायला मिळतोय कविश 11. यावेळेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा थोडासा दबाव जाणवतोय, कारण या षटकातील चौथा वाईट बॉल विकीने केलाय, ज्या विकीने काल खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 31, 9 बॉलमध्ये 31. येणाऱ्या 3 चेंडू जर 1-2 मोठे फटके आले मजा येईल येणाऱ्या कालावधीमध्ये. मंदार यावेळेला या स्ट्रोकला जर पाहिलं तर काव कॉर्नरच्या दिशेने खेळतायत. एक धाव तिकडे घेतली गेली, बॉल थोडासा बाजूला गेला आणि लगेच त्या ठिकाणी दुसऱ्या धावीचाही प्रयत्न केला गेलेला आहे. थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. षटकारांची आवश्यकता आहे, चौकारांची आवश्यकता आहे. कविश 11 चांगलं क्रिकेट खेळतायत, दुसऱ्या बाजूला NSP हे देखील चांगलं क्रिकेट खेळतायत. एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला युवा जोश आहे, एका बाजूला ग्रामीण गटातून पात्र झालेला संघ आहे, एका बाजूला व्यावसायिक गटातून पात्र झालेला संघ आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही संघांनी 3-3 मॅचेस खेळलेल्या आहेत. 53 धावा धाव फलकावर 29 पाहिजेत. मंदार, ओहो, नाही टायमिंग होऊ शकला. बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पाण्यामधून मार्ग काढायचा असताना फिल्डर तत्परतेने आले आणि एकच धाव तिकडे दिलेली आहे. 54 धावा म्हणजे 28 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 28 धावांची आवश्यकता. षटकाराची भाषा बोलावी लागेल बॅटरला, तर दुसऱ्या बाजूला बॉलरला बॅटरला थांबवायचं आहे. विकी निघाले. या ठिकाणी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि धाव फलक जर पाहिला तर या ठिकाणी बायच्या स्वरूपातील एक धाव मात्र या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 55 आहे, म्हणजे अजूनही 27 धावांची आवश्यकता. 7 बॉल 27. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा बॉल वाईड आहे की नाही याकरता बॅटिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू आहे. पहा, आयोजकांच्या सूचना आहेत. रिव्ह्यू हा तुम्हाला लगेच घ्यायचा आहे. हा, बाहेरून सांगितल्यावर रिव्ह्यू घेऊ दिला जाणार नाहीये. आयोजक नंदू पाटील आम्हाला आवर्जून कळवत आहेत. ठराविक वेळेतच तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. पाहूया, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. सगळ्यांचंच लक्ष या मॅचवर लागलेलं आहे.
प्रचंड उत्कंठा, प्रचंड आतुरता या मॅचची. फायनल मध्ये गोपी 11च्या बरोबरीने कोण जाणार आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. योग्य बॉल आहे ना? योग्य बॉल आहे. प्रतीक गरत 23 धावांवर खेळतात 10 बॉल मध्ये. मंदार गुरव हे सुद्धा 23 धावांवरच खेळतात 10 बॉल मध्ये, परंतु मॅच नाही संपली आहे. सहा चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. ती शेवटच्या एक बॉल बाकी आहे ना? हा, यस. यस, एक बॉल बाकी आहे. पाहूयात. मॅच संपलेली नाहीये अजूनही. जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. विकी हा थोडंसं पाठीमागे येते. सीमारेषेवर प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, त्यांना विनंती पाठी या. मंदार गुराव या फुलटॉस बॉलला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तिकडे पकडली गेली आहे. कॅच. शेवटच्या षटकात मॅच गेली आहे. कविश 11 संघ चांगली कामगिरी करतात, परंतु मॅच संपलेली नाहीये. 1 ओव्हर बाकी आणि एका ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. याही परिस्थितीमध्ये मॅच येऊ शकते, प्रयत्न करावे लागतील. हीच सगळ्याच संघांना आमची विनंती असणार आहे. पंच जेपी पॅनलचे आहेत, आयोजकांच्या सूचना आहेत की त्यांच्या निर्णयाचा सन्मान आपल्याला करायचा आहे. आणि आता या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच जाते. अय्यूब दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. याच परिसराचा सितारा, ज्याने या कासारवडवली गावचं नाव मात्र अगदी आखाती देशांपर्यंत नेण्याचा प्रयत्न ज्याने केला, अय्यूब यांना आपण पाहतोय. आणि भारतभर मात्र प्रसिद्ध असणारा अय्यूब जोडीला प्रतीक गरत आहेत. क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंकडे. मॅच थोडीशी दूर गेली आहे, परंतु संपलेली नाहीये. सोनू सिंग येताना पाहायला मिळत आहेत. मुलुंड परिसरातील एक जबरदस्त खेळाडू, परंतु समोर जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 27. मॅच संपलेली नाहीये. काही षटकार मॅच मध्ये घेऊन येतील, पाहूया ते या ठिकाणी होईल का. कविश 11 विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत, परंतु NSP बॉईज मॅच सोडणारी टीम नाहीये. फायटर आहेत, प्रयत्न मात्र या ठिकाणी करतील. प्रतीक गरत, सगळ्यांनाच उत्कंठा लागली काय होईल. जर का सुरुवातीला एखादा षटकार आला मजा येईल मॅच मध्ये. गोपी 11 ऑलरेडी फायनलला पोहोचलेली आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं जे मंचाच्या बाजूला बरेचसे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पाठीमागे या सगळ्यांनी. कविश 11 आपले सगळे सपोर्टर थोडेसे पाठीमागे या पलीकडच्या बाजूला. अय्यूब नॉन स्ट्राईकला अय्यूबला पाहतोय. स्ट्राईकवर प्रतीक गरत यांना पाहतोय. सोनू बॉलिंगला आलेत. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता.
प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे. लक्ष आहे अंतिम फेरी. घोडबंदर धमाकाच्या अंतिम फेरीमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न मात्र या ठिकाणी करायचे आहेत. घोडबंदर धमाका सेमीफायनलची मॅच. प्रति गरत सोनू पहिला बॉल, पहिल्याच बॉलला काऊन दिलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. प्रतीक म्हणतात ही मॅच मी सोडणार नाहीये. काय फटका खेळलाय, जबरदस्त. एक वेगळ्या धाटीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पत्रकार वाघुले साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत आणि ह्या 500 रुपयाचा मान तर मिळवलाय, परंतु या मानाबरोबर टीमला फायनलमध्ये देखील न्यायचं यासाठी प्रत्येक प्रयत्न करतायत. परंतु मुलुंडची मुलं प्रयत्न फायनलमध्ये जाण्यासाठी ते देखील करत आहेत. 61 धावा झाल्यात. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी चेंडू बाकी आहेत ते 5 आणि धावा करायच्या आहेत त्या 21. 5 बॉलमध्ये 21 धावा. प्रतीक घरत एक उंच पुरे खेळाडू. रिलायन्स इंडस्ट्रीज साठी लेदर बॉलचं क्रिकेटही खेळतात. आणखीन एक विकेट केलाय. पाहूया हा बॉल किती लांब जाईल. ओ हो हो हो, लांब 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 सीमा रेषा पार. षटकार. समीकरण मात्र या 2 षटकाराने बदलताना पाहायला मिळते. प्रतीक घरत यांच्या 4 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सेमीफायनल रंगतदार ठरताना पाहायला मिळते. कविश इलेव्हनना इतिहास घडवण्याची संधी आहे, परंतु दुसऱ्या बाजूला NSP बॉईज हे सुद्धा मॅच सोडत नाहीयेत. त्यामुळे मॅच रंगतदार ठरतेत. मुलुंड परिसरातील एकाच विभागातील ही मुलं एकत्र आलेत आणि आज भारतातील नामवंत टीमला टक्कर देत आहेत. एखादा डॉट बॉल त्यांनाही मॅच मध्ये आणेल, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रतीक यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. लगातारचे 2 षटकार त्यांनी खेळलेत. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 15 कंपल्सरीचे जा नियम आहे. सगळ्यांना उत्कंठा लागली आहे कोण जिंकणार. कविश इलेव्हनची ही मुलुंडची मुलं जिंकणार की दुसऱ्या बाजूला NSP बॉईज भारतातील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाणारा तो जिंकणार. प्रयत्न तर दोघांनाही करायचे. सहसा कुणालाही मिळणार नाहीये काहीच. प्रयत्न केल्याशिवाय बॉलरलाही प्रयत्न करायचे, बॅटरलाही प्रयत्न करायचे, फिल्डरलाही प्रयत्न करायचे आणि एक चुरशीची मॅच. एका बाजूला मुलुंड आहे, एका बाजूला नाला सोपारा आहे, एका बाजूला NSP आहे, एका बाजूला कविश इलेव्हन आहे, एका बाजूला जर पाहिलं तर राहुल चौधरी आहे, एका बाजूला सुमित डेकडे आहेत. मॅच रंगतदार, पैसा वसूल क्रिकेट घोडबंदर धमाकामध्ये. याही वेळेला फटका खेळलाय पुलचा, सक्सेसफुल. प्रतीक घरासाठी टाळ्यांचा गजर या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. लगातारचा 3रा बॉल आमच्या वाघुले साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. 1,500 तर पठ्ठ्याने मिळवलेत, परंतु 1,500 बरोबर मॅचही जिंकायची आहे. एक चांगला बॉल मॅच मध्ये कविश इलेव्हनला घेऊन येऊ शकतो आणि अख्खं मुलुंड म्हणत असेल मित्रा एक चांगला बॉल टाक, आपल्यालाही फायनल खेळायची आहे. दोन्ही बाजूने मॅच रंगतदार. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. अखिल भारतीय स्तरावरील NSP बॉईज आपण भारतातील नामवंत संघ का आहे हे सुद्धा दाखवून देत आहेत. आणि कविश इलेव्हन जरी आम्ही एका विभागातील मुलं असू, ग्रामीणसाठी खेळतोय, परंतु आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय ही मॅच जिंकण्यासाठी. अख्खी टीम त्या ठिकाणी सांगायला गेली आहे सोनू एक चांगला बॉल टाकायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला NSP सांगत असेल प्रतीक तुला अजून एक मारायचा आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि दर्जेदार क्रिकेट आज या ठिकाणी आपण पाहतोय. बऱ्याच जणांच्या काळजाचे ठोके आता धगधग 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 करायला लागले असतील. 41 धावांवर प्रतीक बॅटिंग करतात सध्याच्या घडीला. जवळपास 4,000 प्रेक्षक युट्यूबला देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात, कारण मॅचच तशी सुरू आहे. 50 झाले तरी 5,000 रुपयाचा पुरस्कार असेल प्रतीक घरत यांच्यासाठी. यावेळेला फटका तर खेळण्या समोरच्या दिशेने, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि विकेट आली आहे. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढलेली आहे. काय होईल, पावसाचं पुन्हा आगमन झालंय. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. प्रचंड घमासान. ओपन साठी 2,500, 50 जर खेळाडूने केले तर 2,500 रुपयाचा पुरस्कार आहे.
40 प्लसला 5,000चे 50 साठी आणि खुल्या गटासाठी 2,500 रुपयाचा पुरस्कार. अर्धशतक केलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि प्रत्येक षटकाराला पत्रकार वाघुले साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. 2 बॉल आणि जर दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार, पावसाळी क्रिकेट, घोडबंदर धमाका, धमाके सुरू आहेत सध्याच्या घडीला. सोनू यावेळेला बॉलची उसळी, बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव. यस, एक चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 7. यस, त्या ठिकाणी चला फिल्डिंग वाले, आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला सर, जो काही असेल आम्हाला कळवा पुन्हा एकदा. चला फिल्डिंग टीम, आपण आपल्या जागेवर जायचंय. यानंतर फायनल खेळवायची, आपल्या जागेवर जायचंय आपल्याला. हा, एक चेंडू बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 7 धावांची आवश्यकता. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. मॅरेथॉन. जय सर, आता एक आयोजक नंदू पाटील त्या ठिकाणी थोडी चर्चा करतायत. सगळ्यांना उत्कंठा वाढलेली आहे. दगदग दगदग दगदग, फायनल मध्ये जायची उत्कंठा. चला लवकरात लवकर जो काही निर्णय घ्यायचा यानंतर फायनल खेळवायची आहे.
प्रेक्षकांची प्रचंड उत्कंठा. फायनलला गोपी 11च्या बरोबरीने खेळणार कोण हे अजूनही बाकी आहे. हा कुशल स्टेजला आहे त्यामुळे यस रिव्ह्यू संपलेला आहे. फक्त या ठिकाणी यस त्यामुळे फक्त मॅच अगदी कुशल स्टेजला आहे त्यामुळे हा रिव्ह्यू या ठिकाणी कमिटी रिव्ह्यू घेण्यात येतोय. यस रिव्ह्यू घ्या. यस यात म्हणजे कुणावर अन्याय नाही करायचा आहे. यस पडताळणी करतायत तिसऱ्या पंचांकडे म्हणजे कोर्टात फैसला गेलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. योग्य बॉल आहे. एक चेंडू बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता. क्रिकेट चमत्काराने भरलेला खेळ आहे आणि अजून काही चमत्कार या ठिकाणी होतील का आपल्याला पाहायचं आहे. प्रति घरत एका बाजूने झुंज सुरू आहे आणि सोनू जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एक बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सोनू समोर जर पाहिलं तर प्रति घरत राहुल जोगाडे नाही गंगाधर इंगोले नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया सोनू कविश 11 मुलुंड विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळते. परंतु पाहूया चमत्काराने भरलेला खेळ क्रिकेट शेवटच्या क्षणी काय आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेला फटका खेळलाय प्रति घरत. जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी जातो आणि काय मॅच पाहिली आपण. मॅच टाय झाली आहे परंतु नियम होता कंपल्सरी चेसचा आणि या कंपल्सरी चेस निर्णयामध्ये कविश 11 मुलुंडने बाजी मारली आणि फायनल गाठली आहे. सगळ्यांना विनंती आहे जरी पराभूत झाले असतील प्रति घरसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त खेळ केला त्यांनी सुद्धा. चांगल्या खेळला दोन्ही टीम. क्वालिटी क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक नवीन टीम अंतिम फेरीमध्ये दाखल होते.